श्री स्वामी समर्थ. आज आपण काळ्या मसाल्यामध्ये घेवड्याची रस्सा भाजी बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी आपल्याला एका लोखंडाच्या तव्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे भाजून घ्यायचे आहेत. कांदा आपल्याला उभा आणि पातळ चिरून घ्यायचा आहे, त्यामुळे कांदा लवकर भाजला जातो. कांदा आपल्याला काळपट रंगावरती येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला अधूनमधून परतून घ्यायचा आहे. कांद्याचा थोडासा रंग बदलला की त्यामध्ये आपल्याला अर्धी पळी तेल टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा आपला भाजून होतोय तोपर्यंत आपण दुसरीकडे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घेणार आहोत. वाटण्यासाठी आपल्याला 1 इंच आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, खोबरं आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून आपल्याला हिरवं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता आपला कांदा काळपट रंगावरती आला आहे. आपण आता कांदा पुन्हा एकदा मिक्स करून तो एका प्लेटमध्ये काढून घेऊ. कांदा भाजून एका प्लेटमध्ये काढून झाला की त्याच तव्यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आपल्याला जास्त घ्यायचे नाहीत, थोडेच घ्यायचे आहेत. शेंगदाणे सुद्धा आपल्याला काळपट रंगावरती भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे जास्त भाजले असतील तर रस्सा भाजीला चव छान येते. आता आपले शेंगदाणे भाजून झाले आहेत. आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्याच तव्यामध्ये आपल्याला थोडी हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची आहे. डाळ आपल्याला हलक्याशा तेलामध्ये खरपूस रंगावरती भाजून घ्यायची आहे. डाळ आपल्याला करपू द्यायची नाही. जर हरभऱ्याची डाळ करपली तर आपली भाजी करपट लागेल. त्यामुळे हलकासा तांबूस रंग आला की डाळ आपल्याला लगेचच काढून घ्यायची आहे. आता आपली डाळ भाजून झाली आहे, ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि भाजीसाठी एक कुकर घेऊ आणि कुकरमध्ये तेल टाकून तेल गरम होऊ देऊ. जर पातळ रस्सा भाजीसाठी तुम्हाला हरभऱ्याची डाळ आवडत नसेल तर तुम्ही त्यामध्ये हरभरे सुद्धा भाजून घालू शकता. तेल गरम झाले की लगेचच आपल्याला तेलामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्ता तेलामध्ये छान तडतडू द्यायचा आहे. कढीपत्ता तेलात तडतडला की त्यामध्ये आपण केलेलं हिरवं वाटण टाकून घेऊ आणि हिरवं वाटण छान परतू देऊ.
हे खोबरं, आलं, लसणाचं केलेलं हिरवं वाटण तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये टाकून भाजी बनवू शकता. आता आपलं खोबऱ्याचं वाटण छान असं परतून झालं आहे. तर त्या वाटणामध्ये आपल्याला घेवडा टाकून घ्यायचा आहे आणि घेवडा छान परतून घ्यायचा आहे. घेवडा परतताना आपण त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेऊ. मीठ टाकून झालं की लगेचच आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे. आणि इथं मी घरगुती मसाला वापरला आहे. घरगुती मसाला सोडून ह्या भाजीमध्ये मी दुसरा कोणताच मसाला वापरलेला नाही. घरगुती काळा मसाला इथं मी 1 आणि त्यावरती पाव चमचा असा मसाला घेतला आहे. घेवडा तेलात छान परतला गेला की त्यामध्ये आपण भाजलेला कांद्याचं वाटण टाकून घेऊ. हे वाटण सुद्धा आपल्याला घेवड्यासोबत छान असं परतून घ्यायचं आहे. वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला किती छान तेल सुटले आहे. आता आपण थोडं थोडं करून मसाल्यामध्ये पाणी टाकून घेऊ. सगळ्यात आधी आपण मिक्सरचं भांडं धुवून कुकरमध्ये टाकून घेऊ. मिक्सरच्या भांड्याला चिकटलेला मसालासुद्धा आपल्याला भाजीमध्ये टाकून घ्यायचा आहे. मिक्सरचं भांडं धुवून टाकल्यामुळे थोडासुद्धा मसाला आपला वाया जाणार नाही. पातळ रस्सा भाजीसाठी आपल्याला गरम पाणीच टाकायचे आहे. त्यामुळं लवकर उकळी येते आणि भाजी पटकन शिजली जाते आणि भाजीला तरीसुद्धा छान येते. त्यामुळं कोणत्याही भाजीसाठी आपल्याला गरम पाणीच टाकायचे आहे. भाजीला उकळी आली की आपण कुकरचं झाकण लावून भाजी वाफेवरती 10 ते 15 मिनिट शिजू देऊ. जर तुम्हाला शिट्टी करायची असेल तर 3 शिट्ट्यांमध्ये आपली भाजी शिजून जाईल. कुकर थंड झाल्यावरतीच उघडायचा, नाहीतर आपला घेवडा शिजणार नाही. तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती छान कट आलेला आहे. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत कुस्करून खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.